अशा सुंदर टाळ्या जर पडत राहिल्या तर आपला हा कार्यक्रम एका संथ गीतानं आपण मस्तपैकी सुरुवात केलेली आहे आणि जसं तशी संध्याकाळ जवळ येत जाईल तसा तसा आपला हा कार्यक्रम मस्तपैकी फुलत जाणार आहे. कारण प्रत्येक गाणं हे आपल्या हृदयातलं आहे. इथंपर्यंत ते पोचलंच पाहिजे. 2 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही हे तुमच्यासमोर सादर करीत आहोत. त्यासाठी आम्हाला शाबासकी पाहिजेच हे आम्ही हक्कानं सांगतोय. त्याशिवाय आम्ही तुमच्या समोर यायचं नाही असं ठरवलेलं आहे. या गीताचं वैशिष्ट्य असं आहे की या गीताचे संगीतकार मुलगा आहे आणि गायक आहे तो वडील. असं खूप कमी वेळेला झालेलं आहे. श्रीधर फडके आणि सुधीर फडके यांचं हे गीत. गीतकार आहेत सुधीर मोगे. मोगे साहेब ज्याला पुण्यावरून मुंबईला एस टीनं जात होते, खंडाळा एस टी उतरत होती आणि तिकडनं सूर्योदय होत होता. जसं सूर्योदय होत होता, सूर्य वर येत होता आणि त्या खंडाळ्याच्या संपूर्ण परिसरामध्ये ऊन पसरत होतं आणि इकडं मात्र साहेबांची लेखणी दन 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 पळत होती. जसं ते ऊन पळत होतं त्या दऱ्याखोऱ्यातून तशी त्यांची लेखणी भरत होती. सुधीर मोगेने हे एस टीमध्ये लिहिलेलं गीत आपल्यासमोर घेऊन येत आहेत. तसा बघितलं तर उगवणारा सूर्य हा रोज नवीन नसतोच, तो एकच असतो, पण येताना मात्र तो एक नवीन उमेद घेऊन येत असतो. आपल्याला मात्र सगळं काही नवीन वाटत असतं. याच मिळालेल्या संधीचं आपण मात्र सोनं करायचं असतं. आपल्यासमोर येत आहेत त्यांनी स्वरा अकोळकर. विठे अंधाराचे जाळे झाले मोकळी आकाश. विटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून प्रकाश प्रकाश. विटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य भरास भरास. विटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश.
दव पिऊन नवेली झाली गवताची पाती गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी. क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास पिते अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख. झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख. सांगण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक सारे रोजचे तरीही, सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास पिते अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. सुंदरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश पिठे अंधाराचे जाळे